Keshav calling. केशव. हॅलो. हॅलो, बोला ना. हो. हा, कुत्रे मारायचं काम तुम्हीच करता का? हो, आमची कुत्रेमार संघटना आहे. हो. आम्ही त्यांचे युनियन लीडर आहोत. अरे बढिया बढिया. पण ऍक्च्युली तुम्ही जे कुत्रे मारतात ऍक्च्युली जे करतात ते हे म्हणजे सामाजिक कार्य आहे की तुम्ही गव्हर्नमेंट थ्रू करताय? नाही नाही, हे आहे ना, हे सामाजिक कार्य आहे. काय होते माहिती आहे का नेमकं, हे जे कुत्रे आहे ना, कुत्रे आपली पैदास वाढवत आहे नागपुरात. कुत्रे नागपुरात पैदाइश वाढवत आहे. हो, पैदास वाढवल्याने काय होते माहिती आहे का, हे हो. कुत्रे लहान पोराले चावते, कधी गाड्याच्या आडवी येते, हो. लोकांचे ऍक्सिडेंट होते. हे ऍक्च्युली मी ना भाऊ सामाजिक कार्यच करतो. तर मग तुम्हाला फंड वगैरे कोण गव्हर्नमेंट काही देते का? मग तुम्ही काही फंड वगैरे कोणीच काही नाही देत. आता आम्ही रिकाम टेकड्या म्हणून हे कामं करतो. आता हे बी सामाजिक कार्य आहे ना. हे फार सामाजिक कार्य आहे सर. कारण कुत्र्यामुळे थोडस म्हणजे खूप हानी होत आहे. कुत्र्यामुळे फायदा काहीच नाही ना सर. फायदा काहीच नाही ना, जिथं तिथं हागवून भरून माझं हो. म्हणणं आहे ऍक्च्युली कुत्रे म्हणजे तुम्ही पकडता आणि मग हो. त्यांच्या नसबंदी करून टाकता. म्हणजे नसबंदी करता म्हणजे काय होते दुसरा म्हणजे म्हणजे कुत्र्याची संख्या हळूहळू कमी होईल असं वाटतं तुम्हाला? हो. तर माझं म्हणणं असं आहे तुम्ही जे गावरानी कुत्र्यांना मारता म्हणजे नसबंदी करता किंवा पकडता आणि समाजामध्ये म्हणजे समाजाला कुत्र्यापासून फार तोटा आहे म्हणजे फायदा काहीच नाही, नुकसान भरपूर आहे. बरोबर त्याच्यात बरोबर आहे. त्याच्यात 2-3 नुकसान सांगा. एक तर गाडी खाली येतो. गाडी तर खाली येतो, हा, लोकांचे ऍक्सिडेंट होते. एकच झालं ना साहेब ते. हो, आणि लॅट्रिन करण्यामुळे आपले म्हणजे रस्त्यावर घाण होते, त्याच्यामुळे प्रदूषण वाढते. प्रदूषण वाढते आणि बिनकामाचे भुगतात याला त्याला बघून. माणूस इरिटेट होते कधी कधी. माणूस आपल्या कामात राहते, काही राहते, धंद्यात राहते, हो. आडवे तिडवे जाते, तर लोकांच्या मनात निगेटिव्हिटी, यार कुत्रा आडवं गेलं साला कामात, हे तर नाही होईल, प्रॉब्लेम तर नाही अच्छा. होईल, हो 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 हो. साला कधी मांजर जाते कुत्रा जाते आडवा, अशा मनातला आहे ना भावना राहते, कुणाकडच्या धारणा राहते. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीपासून लोकांना वाचण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड सर. तर माझं म्हणणं होतं, मग तुम्ही मांजरीबद्दल का बरं एक अभियान नाही करत? मांजर कशा तर मग मांजराचं तर लोकांना जास्त खात आहे जे नाही का आडवी गेली म्हणजे असं होईल तसं होईल. मांजरीबद्दल लोक जास्त बोलतात. नाही, हो ते बरोबर आहे, पण मांजर कशी भाऊ पकडण्यात नाहीयेत. मांजरीची पैदास कमी आहे भाऊ. हो हो. आणि हा. मांजरीमुळे पकडण्यात कमी येते हा एक तुमचं बोलणं आहे. मांजर काही त्रासदायक प्राणी नाही. दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मांजरामुळे उंदर कमी झाले आणि उंदर हे कमी झाल्यामुळे लोकांचे कपडे फाटणं कमी झाले. बरोबर आहे, बरोबर आहे. तर म्हणजे मांजर जे आहे ना, हे समाजाला घातक नाही आहे भाऊ. नाही नाही, समाजाला घातक नाही. मांजर जी आहे ना, हे जे प्राणी आहे, हा मदतशील प्राणी आहे. हो हा काही ना काही मदत करतो. हा उंदराला मारतो, त्याच्यामुळे जे घरात नुकसान जे होते, गहू वगैरे, तांदळाचं वगैरे जे पोते वगैरे फाडून टाकतात, ते कमी झालंय भाऊ, कमी प्रमाणात झालं. हो. आणि पण स्पेशली कुत्र्यापासून समाजाला काहीच फायदा नाही, म्हणून आम्ही कुत्रेमार संघटना आहे ना, ही चालू केली आहे. हो, खूपच छान काम केलंय तुम्ही. आणि हम्म. मी तुम्हाला असं काही योगदान पण करील पैशाचं वगैरे हो हो. आमच्याकडून नाही का. हो, आमचं ठीक आहे ना भाऊ, आमचं चांगलं आमचं काम करताय तू. आमचं गेट टुगेदर ग्रुप राहते सर, मॉर्निंग वॉक आणि नाईट वॉकला. तर अच्छा अच्छा. आम्ही तुम्हाला काही मदत वगैरे पण करू, कारण आमच्या संस्थेमध्ये आम्ही काही लोकांना मदत करतो. कधी ब्लड कॅम्प वगैरे करतो, सगळे मिळून नाही का. अच्छा अच्छा. हा हा. सगळा खर्च आम्ही गेट टुगेदर मिळूनच करतो. काही आमच्याकडे 22 बाया आहे आणि अच्छा अच्छा. 19 मुलं माणसं आहे. अच्छा अच्छा. हा तर हा. त्याच्यामुळे मग आम्ही याची मदत करतो, तुम्हाला पण आम्ही मदत करू. तर बरोबर. छान काम करा. कुत्र्याचं मानसिक समाधान होतं, कुत्रीचं मानसिक समाधान होते, पण त्या समाधानामधून काही उत्पत्ती होत नाही, त्यामुळे कुत्रे बरोबर. वाढणार नाही. हो हो, त्याच्यामुळे काय होते, संतती उत्पन्न होत नसल्यामुळे आहे ना, याची हम्म. पैदाइश कमी होते भाऊ. खूप छान आहे, खूप छान आहे. तुम्ही म्हणजे हे भाऊ खूपच हे छान. म्हणून आम्ही नाही ना, अखिल भारतीय कुत्रेमार संघटना भाऊ आम्ही स्थापित केली आहे. नाही, तुमची मला संस्था आवडली, संकल्पना आवडली, पण मला एक तुम्ही आता एज्युकेटेड आहे आणि एक क्षेत्रामधले आहे, म्हणून तुला एक गोष्ट विचारायची आहे. हा गोष्ट अशी की सर, आपल्याला आपण जर कुत्र्याला पकडलं किंवा वाघाला पकडलं हा सर, आपण जंगलात आपल्या वावरात शेतामध्ये जर डुकरांना जर पकडायचा फास केला आणि फासामध्ये डुकर अडकून मेला किंवा किंवा वाघ वाघ अडकून मेला किंवा काही प्राणी अडकून मेला, तर हा. आपल्याला सर सजा लागते शेतकऱ्यांना. हो भाऊ, हे तर बरोबर बोलले तुम्ही. नाही, शेतकऱ्यांना सजा लागते की तुम्ही तुमच्या शेतामध्ये 2 डुकर कसे मेले, एक वाघ कसा मेला, म्हणजे मुक्या जनावरांना मारणे हे खूप मोठं पाप आहे सर. किंवा आणि पाप सोडून सर याची सजा खूप जोरदार मोठी आहे. हो, ते तर बरोबर आहे भाऊ, पण का करते आता, शेतीपासून नुकसान, शेतीचे नुकसान होण्यापासून वाचवासाठी तर शेतकरी काही ना काही प्रयत्न तर करतीलच ना भाऊ. नाही, हा हा झाला तुमचा भाग, तुम्ही शेतकरी आहे म्हणून असे बोलत आहे.
हो. परंतु गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की मुक्या जनावरांना मारणं म्हणजे खूप मोठा गुन्हा झाला, माणसाला मारण्यापेक्षा मोठा गुन्हा झालाय. त्याची बेल होत नाही. हो, नॉन बेलेबल आहे, बिलकुल बरोबर आहे. बरोबर आहे. माझं नॉन तुझं बेलेबल जेल आहे. थँक्यू सर. माझं म्हणणं ऍक्च्युली मुद्दा हा नाही, मुद्दा हा आहे की आपण एखादी जन्मी डुकराला मारलं, त्या डुकर अडकला, त्या एखादी प्राणी अडकला किंवा हरण अडकलं आणि हा, हरण मेलं तर आपल्यावर आरोप लागतो. बरोबर आहे तुमचं म्हणणं सर. बरोबर आहे. पण त्याच प्राण्यांनी जर माणसाला खाल्लं, आज वाघाने माणसाला खाल्लं, बकऱ्यांना खाल्लं, आज कित्येक डुकरं माणसाला मारून टाकतात, तर मग त्या माणसाचा इन्शुरन्सचे पैसे द्यायला पाहिजे ना. तर त्या बघ, बिलकुल कारण बिलकुल कारण बिलकुल. मुक्यादराला आपण सजा देऊ शकत नाही ना सर. हो. तर मग ज्याच्या घरचा माणूस मेला त्या माणसाला 50 लाख रुपये, 1 करोड रुपये तुम्ही द्यायला पाहिजे ना. हो. तर ते जर तुम्ही गव्हर्नमेंटची सुविधा तुम्ही ह्या जर काढा ना कन्सेप्ट, गव्हर्नमेंटला पाठवा लेटर की मुके जनावर मेल्यावर सजा होते किंवा तुम्हाला दंड लागतो. पण नाही मुके भाऊ, हे जनावर बरोबर आहे, पण कसं आहे, आता आम्ही हे कुत्रे वगैरे मारतो, पण नसबंदी नेमकं करता काय ना, होते. हो हो. कामामध्ये ऍक्च्युली नसबंदी करता ना. बरोबर आहे, बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये वाईल्डफेअर असोसिएट वाले पण येतात ना भाऊ, जे कुत्रेप्रेमी आहे. हम्म. काम काही ना करत नुसते भोपाला करते, हे हा पण आडवे येते. तर आम्ही त्याच्या विरोधात पण गुन्हा दाखल करतो का जेव्हा हा तुम्ही एवढ्या वेलफेअर असोसिएशन चालून राहिले हा तर तुम्ही करून का राहिले. इथं लोकांचे ऍक्सिडेंट होऊन राहिले, घाण करून राहिले, हे लहान पोरा बाळाले चावून राहिले. साले पहिले पोट्टे इंजेक्शनला घाबरते, त्याच्या ढुंगणाला 18 इंजेक्शन टोचून राहिले हो डॉक्टर. हो. मग मग हे आडवे येतात ना. मग तुमचं मला पटलं पूर्ण, तुमचं मला प्रोजेक्ट पूर्ण समजलं. आम्ही तुम्हाला हेल्प पण करू आणि तुम्हाला साथ पण देऊ. पण मला धन्यवाद जी फक्त भाऊ, धन्यवाद. पण मला फक्त हे म्हणायचं होतं का हे गावठी कुत्रे थोडे आक्रमक झाले याचं कारण असं पण आहे सर हा हा. की विदेशी कुत्र्यांना एकदम करोडपती बाया एकदम गळ्याला घेऊन लपू लपू त्याला लाड करते ना, त्याच्यामुळे हो यांना हो. स्वतःबद्दल वाईट वाटते की आम्ही त्याच समाजाचे त्याच जातीचे प्राणी आहोत आणि आम्हाला कधी बाई पकडत करून नाही. बरोबर हे आहे, बरोबर आहे. कधी कधी माणसाला सोडते ना बाई, कुत्र्याला पकडून राहिली, कुत्र्यासोबत राहते, कुत्र्यावर लाड करते, कुत्र्यावर डाग हो पडला तर हो. कुत्र्याला पहिले पुसते, माणसाचे डाग माणूस बिमार राहिला त्याला विक्सने आयोडेक्सने लावून देईल, कुत्र्याची बाया मालिश करते. त्यामुळे ह्या हो गावठी हो. कुत्र्यांना इंग्लिश कुत्र्याबद्दल हेट निर्माण झालाय सर. बरोबर आहे भाऊ, हे आणि बी मा- एकदम आणि मनातल्या हे भावना जाणल्या भाऊ तुम्ही ना. आणि हे निर्माण झाल्यामुळे काय होतं, कुत्रे आक्रमक झाले सर. आता गावरानी कुत्रे इतके आक्रमक नव्हते पहिले. नाही भाऊ, हे गोष्ट बरोबर बोललो भाऊ. त्यांच्याच एका दोन पोळ्यामध्ये पुऱ्या वस्तीची राखण करे ना भाऊ. हो हो, बरोबर आहे जी, बरोबर आहे, मग बरोबर आहे. पहिले जे कुत्रे आता कुत्र्यावर फरक पडला की हे मेंटली डिस्टर्ब झाले बरोबर आहे. की हो आमच्याच समाजाचे, आमच्याच जातीचे, आमच्याच पंथाचे, आमच्याच नावाचे लोक हो हो. करोडपती बाया त्यांनी मस्त गोदीमध्ये घेऊन फिरते, पप्प्या घेते, लाड करते, त्याला डॉगी डॉगी करते, मेव मेव करते आणि आम्हाला कोण जोड्या चपलाने फेकून मारते बा. भाऊजी भाऊ, हे बरोबर बोलले तुम्ही बिलकुल. त्यामुळे त्या कुत्र्यांना ना माणसाबद्दल द्वेष निर्माण झालाय सर. काय अच्छा अच्छा अच्छा. एकच प्राण्याचा लाड एवढे करता तुम्ही की बाई आपली बाई पोराला सोडते ना कुत्र्याला पकडते भाऊ. हो, बरोबर आहे. हे आता झाले बरोबर आहे भाऊ तुमच्या. आणि एकाच जातीचे एकाच पंथाचे आहे, पण हे कसे विदेशातून बोलवल्यामुळे कसं आहे, विदेशातल्या कुत्र्याचं मागणी वाढली ना भाऊ नागपुरात, इकडं भरपूर प्रदेशामध्ये. हो, त्याच्यापासून आता त्यांना आता वाईट लोक वाटलं. अलास्का मधून बोलवते, व्हाईट हस, निळे निळे डोळेवाले कुत्रे बोलवते, आणि कायच्या लाड करते. ह्या कुत्र्यामध्ये जेवढा सेन्स आहे तेवढा त्याही कुत्र्यामध्ये आहे, कारण जात पात बरोबर आहे धर्म भाऊ. एकच आहे ना सर यांची. हो, मग मग भाऊ मग याच्यामुळे काय होते, त्यांच्या मनामध्ये ना द्वेष निर्माण झालाय. बरोबर आहे, परिणाम झालाय भाऊ, म्हणून माझ्या ते कुत्रे आक्रमक झाल्या. बस बस सेफ्टी, कारण कारण पहिले जे कुत्रे बघा शेताचं रक्षण करायचे, गावराचे रक्षण करायचे आणि आणि एक कुत्र राहिला म्हणजे माणूस निश्चितपणे झोपायचा. गावराने बरोबर आहे, कुत्रा बरोबर. पुरं पुरं वावर सांभाळत होतं. बरोबर आहे भाऊ, एकदम बरोबर बोलले भाऊ. आणि आजकाल आणि इंग्लिश कुत्र्याचं कसं सर, तुम्ही तुम्ही त्याला लाड करताय, प्रेम करताय, दूध पाजताय, दही पाजताय, त्याला लाखो रुपयाचे इंजेक्शन देताय, हे जरी झालं तरी त्याला पुन्हा ट्रेनिंग देत आहे. बरोबर आहे. आता सिटिंग म्हणजे बस, स्टँडिंग म्हणजे उभा हो, हे आपल्या पोराला शिकवायचे तुम्ही कुत्र्याला शिकवून राहिले. नाही नाही भाऊ, हे बरोबर बोलू राहिले भाऊ तुम्ही. आणि भले इकडे पोराकडे लक्ष नाही, मग कुत्र्याकडे लक्ष देतात लोक. अरे पोराकडे कमी कुत्र्याकडे जास्त आहे, बायकांपेक्षा नवऱ्याकडे कमी कुत्र्याकडे जास्त आहे. 5 मिनिटं मी येतो ना, 2 मिनिटात. तर नेमकं असं आहे वातावरण हे. आता तुम्ही काय करा भाऊ, यासाठी तुम्ही काय मदत करा, म्हणजे आम्ही यायचे. आता यायले वाईल्डफेअर असोसिएशन वाले जे राहते, ते कुत्रे प्रेमी राहते, संघटना प्रेमी राहते, हो, त्याला हे कुत्रे आम्ही दान करतो. बॅगा भाऊ, तुमच्या जंगल गुत्ता तुम्ही सांभाळा. नाही तुम्ही दान करा, पण ही गोष्ट थोडीशी सायकोलॉजिकली लक्षात ठेवा, कारण नाही भाऊ. हो हो. गावराच्या कुत्र्यांची फिलिंग बदलली आहे. जर मधल्या का तुम्हाला तो 10 वर्षा पहिले माहिती आहे का, नागपुरामध्ये बंदर आले होते, ते बंदर फक्त पोलिसवाल्यांनीच मारे.
हो. हो, 10 वर्षा पहिले बंदर आले होते. तुम्ही वाटलं जुनी न्यूज काढा. बंदर फक्त पुलिसच्या ड्रेस आला त्याला त्याला त्याच्यावर आक्रमण करत होते. बाकी सिव्हिल माणसाला काहीच नव्हते करत. हजारो असं काऊन जे भाऊ? कारण त्यांना बंदराला माहित नव्हतं हे वर्दीवाले आपले दुश्मन आहे. अच्छा अच्छा, म्हणजे पकडून घेऊन जात होते का? पकडून घेऊन जाते होते का काय हॅमर करतो ते माहित नाही. पण बंदर फक्त पोलीस पहिल्यावर हमला करत होते. बाकी साधारण माणसाच्या गाडीवर बसून त्याची पप्पी घेऊन चालली आहे. बायाने तर अरे. काहीच नाही करे, माणसाने तर काहीच नाही करे. पण पोलीसची वर्दी दिसली का पोलीस स्टेशनच्या हा. अंदर घुसे झाले. हो का? मला वाटते भाऊ पकड इकडे गोळ्या गिळ्या काय मारत असेल म्हणून भाऊ हे. हो म्हणजे त्या प्राण्याला त्या वर्दीबद्दल हेट निर्माण झालं होतं ना सर. बरोबर आहे, बरोबर. त्याचप्रमाणे ह्याच गावठी कुत्र्यांना इंग्लिश कुत्र्याबद्दल हेट निर्माण झाला आहे ना. हो, म्हणून ते आक्रमक झाले आहे भाऊ. बस बरोबर सर हे आहे. ऍक्च्युली सायकोलॉजिकली लिगल कारण आहे सर. आणि मूर्खपणा करताय लोक माहिती आहे का सर. बॉल घेते, हॅलो, हो हो. बॉल घेते तिकडे फेकते, कुत्र्याला म्हणते गो देअर, कम दी बॉल, कुत्र्याला बॉल आणायला लावते. मग कुत्रा बॉल बरोबर आहे. आणते, मग व्हेरी गुड म्हणते, पुन्हा फेकते, पुन्हा कुत्र्याला बॉल आणायला लावते. माझ्यासारखा हो कुत्रा हो. असताना चावला असता का साल्या तुला फेकायचे तर आणते का. मग तुला फेकायचे आहे ना आणायला का त्या बापाच्या नवकर आणू कायले. बरोबर आहे भाऊ. मी कुत्र्या ठिकाणी हा. असतो तर मालकाला चावलो असतो मी. हो का? आणि एकदा वाढून दिलं पुन्हा फेकून राहिला तू. गो देअर, टेक दी बॉल, गो देअर, टेक दी बॉल. अरे फेकायचं आहे तर मग आणायला लावते कायले. हो हो. मी जर कुत्रा असतो ना मालकाला चावलो असतो सर. हो का? हो फुकटचे. आणि सर मी काय म्हटलं जे कुत्रे राहिले आक्रमक कुत्रे आणि हे इंग्लिश कुत्रे खूप आक्रमक आहे सर. आणि हो याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आले. याच्यामध्ये एक वेगळी जात आली आहे त्याला म्हणते लॉक सिस्टम. त्याला आपला हात पकडला तो तोडल्याशिवाय त्याचं लॉकच होऊन जाते त्याचे तोंड. हो हो हो, डाबरमॅन हे ते आहे ना भाऊ, आपल्या या गावाला जातीचे. आपल्या गावाला कुत्रे चावते बिचारे एक भोग दोन दात उमटवून चालले जाते. हे तर साले बरोबर लॉक आहे. लॉक मध्ये तुमच्या हातात दोन हाडच तुकडे तोडतात करा, म्हणते. दोन तुकडे करून तेव्हा ते तोंडाच्या लॉक निघते. असे नीच आणि गंदे कुत्रे तुम्ही पाला ना त्याला खूप गोदीत घेऊ घुमान. आणि सकाळी करोडपती लोक कार BMW स्कोडामध्ये कुत्र्याला घुमवते. आणि हे बाकी लोक हो बाकी कुत्रे सायकललाही मोहतात झाले आहे. तर त्याच्या श्राप त्याच्या अंदर हे आहे ना सर. अंदर खूप बर. काय म्हणतात त्याला हो इंग्लिश हो, बरोबर. मध्ये इंग्लिशमध्ये काहीतरी हेट wording हेट आहे. द्वेष, हेट 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 हे द्वेष आणि हेट त्याला काय निर्माण झाला, द्वेष निर्माण झाला त्याच्यामध्ये. त्यांना कुत्र्यांना माणसाबद्दल द्वेष निर्माण झाला आहे सर. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि स्पेशली बायांबद्दल खूप द्वेष निर्माण झाला आहे. बाया खूप हो लाडवतात हो, कुत्र्यांना. बरोबर आहे. जेवढं नवऱ्याला नाही लाडवत तेवढं येईल लाडवते ते. त्या दिवशी सर मी ह्या आपल्या मार्केटला बघितलं कुत्र्यांनी त्या ऍपलला जीभ लावली. हम्म. तर ऍपलला जीभ लावली तर तो ऍपल खराब नाही झाला का. हो. तर त्या दुकानदाराने म्हटलं मॅडम आपल्या कुत्ते ध्यान रखो बोले कुत्ते को जीभ उसने ऍपल को जीभ लगाय बोले. तर त्या बाईनं 2 ऍपल घेतले, हा. त्याला 100 रुपये दिले, ऍपल फेकून दिले आणि डॉगीले म्हणे इसपे डस्ट बैठी थी म्हणे. ए बाप. तुम्ही सांगा बायाचा दिमाग किती किती मेंटॅलिटी खराब झाला. कुत्र्याने त्याला चाटलं त्याला महत्व नाही, त्याच्यावर डट बसली करून चाटलं काय म्हणते. ते कुत्र्याला एवढी अक्कल आहे का सर. नाही मी सांगत आहे बाया मानवऱ्याला कमी कुत्र्याला जास्त लाईक करून राहिल्या. नाही भाऊ, हे तर बहुत महत्वाची गोष्ट बोलली तुम्ही अरे एकदम. तुम्ही एकदम महत्वाची म्हणजे तुम्ही पाहा ना हो. कुत्र्याची तब्येत करून द्या पहिले दवा करते ते नवऱ्याला म्हणते गोळी खाऊन का म्हणते विक्स आयडस लावून घ्या नाही तर गोळी खाऊन का म्हणते. हो पण नाही, पण कुत्र्याला काय झालं का साले सीधे पडते. आणि मैत्रिणीला बोललो ते मग डॉगी को क्लिनिक ले गए येऊ म्हणते. डॉगी को क्लिनिक मी सांगा आता नवरा त्याला सरकार दवाखाना डॉगी त्याला क्लिनिक मध्ये. ए बाप रे. आणि इतकं सर्व झाल्यानंतर त्या कुत्र्यामध्ये द्वेष निर्माण नाही होणार का हो सर. नाही नाही भाऊ, बरोबर आहे भाऊ. मी यायच्या मनातला कधी जाणूनच नाही घेतलं भाऊ. नाही, तुम्हाला नाही, कसं माहित भाऊ. हे मी डीप स्टडी केले सर डॉगी बद्दल. हो का? म्हणजे तुम्ही बी कुत्रप्रेमी आहे का भाऊ? कुत्रप्रेमी नाही मी अभ्यासू मनुष्य आहे. मी कारण कोणाचाही राग द्वेष आहे ना डीप स्टडी करतो. द्वेष निर्माण का बरं झाला. पहिले कुत्रे सर अच्छा आपण अच्छा. आपल्या आजोबाच्या जवळ जे कुत्रे होते एक 2 पोळ्या खाल्ल्यावर कुत्र राहिलेले माणसं घराची शान राहत होती. आपण सर्रास झोपत होतो. हो भाऊ, हे गोष्टी बरोबर आहे. अरे पूर्ण शेत 2 कुत्र्यांना पूर्ण वावर 50 एकर वावर सांभाळून घे कुत्र. नाही भाऊ. हो हो ना भाऊ, आमच्या गावाकडच्या शेतात बी आहे ना भाऊ, 3 आता बी आहे ना. मग आणि हे एक नागपुरात भाकऱ्या म्हणून आहे, एक भाकऱ्या नावाचे कुत्रा आहे आणि एक भुऱ्या नावाचे कुत्रा आहे. दोन्ही बी कुत्रे सांभाळतात ना. मग तर हे तर कुत्र्याच्या सायकोलॉजीचा विचार करा तुम्ही. हा हा. आणि हे जे ऍक्च्युली नसबंदीचा जो कारभार आहे तुम्ही इंग्लिश कुत्र्यावर करा. कारण इंग्लिश कुत्र्यांचा ऍक्च्युअली नसबंदीचा कारभार तुम्ही करा. कारण इंग्लिश कुत्रे वाढायला नाही पाहिजे. पण इंग्लिश कुत्र्यावर भाऊ कोणी आची येऊ नाही देत ना भाऊ.
आज हे तुम्ही एवढ्या लाडावून जेवढं ठेवलं ना यायना लाडावून देतात त्यांना 20,000 रुपये क्रॉस करायला देतात म्हणजे एका कुत्र्याला मग कुत्रीसोबत कुत्र्याला कुत्रीचं मिलन करायचं 20,000 रुपये देतात सर. हो भाऊ हे ऐकलंय मी नबोध ऐकलंय बरोबर म्हणजे आहे तुमचं कुत्र बोलणं. कुत्रीचं मिलन करायला कुत्रीचा मालक आपल्या कुत्रीला घेऊन कुत्र्याजवळ जाते 20,000 रुपये देते तिचं हो मानसिक शारीरिक समाधान करण्यासाठी. तिला प्रेग्नंट व्हायला पाहिजे म्हणून. त्याला इंग्लिश मध्ये यायनं वेगळा शब्द दिलाय क्रॉस करत आहे म्हणते क्रॉस. क्रॉस ब्रीडिंग म्हणतात त्याला अरे क्रॉस क्रॉस ब्रीडिंग. कोणताही बिल्डिंग करा झालं तर तेच ना. हो 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 इकडे तेच साला झालं भाऊ. कुत्र्याची हेंडूक लागलं पुढे नागपूर शहर कुठे मारते हो आणि त्याने क्रॉस करायला पैसे देते. हे भाऊ मानसिकता करा लागते भाऊ याची नाही, फार चेंज थोडीशी. कुत्र्याची मानसिकता फार बदलवायला लागते कारण माहिती आहे का हो. सर हे जे गावराने कुत्रे इतके खवळलेले आता माझे आमच्या बाजूला एक टेलर साहेब राहतात दुकान टेलर साहेब आहे हा हा त्यांच्या घरात कुत्र्याने त्यांच्या पायाला चावलं. हो का. चावलं याचा काही दोष पण चावलं पण आता ते परंतु त्यांनी मग सांगितलं असं झालं. मी म्हटलं मग कुत्र्याला काही दोष नाही कुत्रे चावण्यामागे तुम्ही कुत्र्याच्या मेंढऱ्या खराब करून टाकल्या. एकाच माझ्या हो 2 पोरं एका पोराला तुम्ही सिंगापूरला पाठवा आणि एका पोराला भिवापूरला पाठवा पोट सिंगापूरवाले राग नाही करत ना. हो मग सिंगापूरवरून शिकून येणे हे प्लन भिवापूरच्या पोरासंग हो भाऊ हे बरोबर आहे. गाडी आहे घोडा आहे बंगला आहे तेरे पास काय मग भिवापूरचे पोट मारणार रेपट रेपट त्याले. हा बरोबर आहे बरोबर त्याला आहे. मला जर तुम्ही भिवापूरच्या ठिकाणी सिंगापूरला पाठवलं तर माझ्या बी काय मी बी एवढाच गरम चाललो असून जेव्हा बरोबर आहे बरोबर आहे. कारण तुझ्या आणि माझ्यात गुण तर सारखेच आहे. हा हा तर मी असं कुत्र्याची डीप स्टडी केली आहे सर तुम्हाला असं वाटलं आणि मी तुम्हालाही नसबंदीसाठी हेल्प करेल परंतु मी तुम्हाला म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात नसबंदीसाठी मदत करेल. तुम्ही या इंग्लिश कुत्र्याची नसबंदी करणं चालू करा. Keshav calling.